बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर भाग 7. 14 ऑगस्टचा दिवस उजाडला. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या स्वागतासाठी ग्रामपंचायतीनं ग्राम स्वच्छता मोहीम उघडली. शाळेतल्या मुलांच्याकडून रस्ते झाडून स्वच्छ व्हायला लागले. हायस्कूलच्या पोरांनी मारुती चौकाचं सुशोभीकरण चालू केलं. रंगीत पताकांनी चौक सजून गेला. जिकडं तिकडं उद्याच्या 15 ऑगस्टच्या स्वागताची तयारी दिसू लागली. एका दिवसासाठी का होईना हे गावचं बदलणारं रूप बघून धोंडीराम मनातून सुखावला. त्यानं आपली सायकल बाहेर काढली. तो कॉलेजला जायला निघाला. तेवढ्यात कासेगावचा त्याचा मित्र अर्जुन शिंदे एका नव्या कोऱ्या मोटरसायकलवरून त्याच्या घरापुढे येऊन थांबला. मोटरसायकल स्टँडला लावत एक मोठा लिफाफा धोंडीरामच्या हातात देत तो म्हणाला, ही तुमच्या गाडीची कागदपत्र आणि ही मोटरसायकल. अर्जुन काय म्हणतोय हे धोंडीरामला कळेनासं झालं. तो भांबावून म्हणाला, कसली मोटरसायकल, कसली कागदपत्र. अर्जुन हसत म्हणाला, दादासाहेबांच्या कामाची ही बक्षिसी आहे. दादांनी तुला ही भेट दिली आहे. अर्जा, अरे काय बोलतोस काय. जा घेऊन जा ही गाडी. मला भेट वगैरे काही नकोय. माझ्या जखमेवरची खपली काढण्यातलाच हा प्रकार आहे. त्यावर धोंडीरामला समजावून देत अर्जुन म्हणाला, अरे गैरसमज करून घेऊ नकोस. दादासाहेबांचा भाऊ कोट्याधीश आहे. त्यांचा मुलगा पास झाला. त्यांना खूप आनंद झाला म्हणून त्यांनीच ही भेट तुझ्यासाठी पाठवली आहे. कृपा कर माझ्यावर. मला हे काहीही नको. असं धोंडीराम कळकळीनं म्हणाला. त्यांचा हा संवाद ऐकून त्याचं घरदार अंगणात आलं. आबांनी विचारलं, धोंडीराम काय भानगड आहे. आबांना काय सांगावं हे धोंडीरामला समजेना. त्यापेक्षा काही न बोललेलं बरं म्हणून तो गप्प बसला. तेवढ्यात पुढे होत अर्जुन म्हणाला, आबा काहीही नाही. दादासाहेब पाटलांचा पुतण्या पास झाला. त्याला इंग्रजीसाठी धोंडीरामनं चांगलं मार्गदर्शन केलं होतं म्हणून त्यांनी ही गाडी याला भेट पाठवली आहे. तर हा म्हणतो मी घेत नाही. आता तुम्हीच काय ते सांगा. त्यावर काय स्पष्टीकरण द्यावं ते धोंडीरामला समजेना. तो गोंधळला. अर्जुन खोटं बोलल्याचा त्याला राग आला. तो अर्जुनला काही बोलणार तोच आबा म्हणाले, धोंडीराम, दादा पाटील श्रीमंत माणूस आहे. शिवाय ह्या इलाक्यात त्यांच्यासारखा दिलदार माणूस नाही. पोराच्या आनंदाच्या कुशीत दिली असेल त्यांनी गाडी. असू दिल, घे ठेवून. आबांना साथ देत त्याची आई पण म्हणाली, दारात आलेल्या लक्ष्मीला नाही म्हणू नकोस. असू दे. पुन्हा आबा सगुणाकडे वळून म्हणाले, सगुणा आरती करून आण. गाडीला पूजा. देवदयेनं आणि पोराच्या कर्तबगारीनं दारात गाडी आली या. ही वाडवडिलाची पुण्याई झाली म्हणायची. सगुणा लगबगीनं घरात गेली. दौलतही खुश होऊन गाडीजवळ आला. आता तर धोंडीरामचा पूर्ण पराभव झाला. घरादाराच्या आनंदावर सत्य सांगून विरजन कसं घालायचं हा प्रश्न त्याला पडला. त्यापेक्षा जे घडतंय ते स्वीकारत बसलेलं बरं असं त्यानं ठरवलं व तोंडाला कुलूप घातलं. आता सर्व काही पुढं होऊन अर्जुनच करू लागला. सगुणा आरती घेऊन आली. सोबत हळदी कुंकू आणलं. दौलतीनं नारळ आणला. आईनं गाडीच्या चाकावर पाणी टाकून गाडीला हळदी कुंकू लावलं. आबांनी नारळ वाहिला. गाडीची चावी धोंडीरामच्या हाती देत अर्जुन म्हणाला, घ्या तुमची गाडी तुमच्या ताब्यात. पण चालवणार कोण. धोंडीराम सहज उद्गारला, तुला आज एका दिवसात शिकवतो. चल कॉलेजवर जाऊया. असं म्हणून अर्जुननं किक मारून गाडी स्टार्ट केली. धोंडीराम पाठीमागं बसला. नव्या गाडीवरून अर्जुन कॉलेजला गेला.
ते बघून त्याच्या घरादाराच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले. गाव सोडताच अर्जुननं धोंडीरामला पुढं बसवलं. त्याला ट्रेनिंग देत ते दोघेही कॉलेजवर आली. कॉलेज गेटसमोर आमदार डांगे उभे होते. धोंडीरामला गाडीवरून आलेला बघून ते गालात हसले. गाडी थांबून धोंडीरामनं पाय उतार होत डांगेंना नमस्कार केला. डांगेंनी गाडीकडे बघतच विचारलं, कधी घेतलीस गाडी? धोंडीराम गोंधळला. काय सांगावं प्रश्न पडला. तेव्हा अर्जुनच म्हणाला, काल आणली, आज मुहूर्तावर बाहेर काढली. बरं झालं. सायकलचा त्रास घेण्यापेक्षा मीही तुला हाच सल्ला देणार होतो. गाडीचे पेढे द्या, डांगे म्हणाले. धोंडीरामला ओशाळल्यासारखं झालं. त्यातूनही तो पेढा उद्या देईन असं म्हणाला. मग उद्या बंगल्यावरच या, चर्चाही करू, डांगे बोलले. बरा येतो, असं म्हणून धोंडीराम कॉलेज गेटमधून ऑफिसकडे गेला. गाडी बाजूच्या झाडाखाली लावून अर्जुन तिथंच झाडाखाली बसला. तेवढ्यात काहीतरी धोंडीरामच्या ध्यानी आलं म्हणून तो परत डांगे साहेबांच्याकडे आला. त्यांच्याजवळ जातो त्यांना म्हणाला, साहेब, तुम्हाला पेढे मी परवाच्या दिवशी देईन, कारण उद्या स्वातंत्र्य दिन आहे आणि मलाही गावच्या हुतात्मा स्मारकात झेंडावंदनासाठी हजर राहायचं आहे. शिवाय उद्या गावातली ग्रामसभाही आहे. त्यावर डांगे म्हणाले, मग आमच्या कारखान्याचा विषय घेताय ना उद्याच्या सभेला? होय साहेब, मी सर्व तयारी केली आहे. माझ्या मित्रांना सांगून ठेवलं आहे. उद्या ठराव मंजूर करूनच घेतो, असं धोंडीराम बोलताच डांगे पुन्हा म्हणाले, बघ प्रयत्न करून, पण मला नाही वाटत तो ठराव एवढ्या सहजासहजी मंजूर होईल. तू अजून तुझ्या गावच्या शामरावांना ओळखलं नाहीस. यासाठी तुला खूप संघर्ष करावा लागेल. तुम्ही चिंता करू नका, माझी तयारी आहे साहेब. धोंडीरामच्या या वाक्यावर डांगे गालात हसून म्हणाले, तू अजून बच्चा आहेस, बच्चा. तरी पण तुझ्यासारखाच लढाऊ छावा मला हवा आहे. राजकारणात तुझ्यासारखी होतकरू मुलं ताकदीनं उभी राहिली पाहिजेत, तरच या देशाला काळाची आव्हानं पेलता येतील. नाही साहेब, मला राजकारण तर मुळीच आवडत नाही, पण सामाजिक कामाची मात्र जरूर आवड आहे. तेवढ्यासाठीच मी तुमच्या कारखान्याचा प्रश्न हाती घेतला आहे. त्यावर डांगे म्हणाले, प्रश्न समाजकार्याचा नाही. अरे, समाजकार्याच्या वाटेवरूनच राजकारणाच्या गडावर आपण केव्हा पोचतो ते आपल्यालाही कळत नाही, कारण दोन्ही एकमेकांना पूरक आहेत. असेल कदाचित. धोंडीराम तोच प्रश्न पकडून डांगे पुन्हा म्हणाले, मलाही असंच वाटायचं. समाजासाठी आपण काहीतरी करीत राहावं वाटायचं. राजकारण्यांची घृणा वाटायची, पण आपल्या प्रश्नासाठी धडपडणारा एक समाजसेवक या नात्यानं जनतेनंच मला डोक्यावर घेतलं. पुढे जनतेलाच त्यांच्या विश्वासातला राजकारणात काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे होता. म्हणून जनतेच्या रेट्यामुळं मी राजकारणात कसा आलो ते माझं मला समजलं नाही. उद्या कदाचित याच वाटेवरून तूही येशील. असू दे, तुला माझ्या शुभेच्छा. थँक्यू साहेब, येतो, असं म्हणून धोंडीराम पाठीमागे वळणार तेवढ्यात डांगे म्हणाले, सावंत, तुला दादा पाटलांनी गाडी भेट पाठवल्याचं कालच त्याने मला फोनवरून सांगितलं. तू केलेल्या कामाचं चीज दादांनी केलं. गाडी मिळाल्याबद्दलही तुझं अभिनंदन. हे शब्द मात्र धोंडीरामच्या जिव्हारी लागले. तो काहीच न बोलता ओशाळ्यासारखा तिथून निघून आपल्या कामावर गेला. धोंडीरामला कॉलेज केव्हा संपेल असं झालं. कॉलेजमध्ये शिकवण्यावर त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याची मानसिक आंदोलनं त्याला अस्वस्थ करीत होती. शेवटी कॉलेज संपून अर्जुनबरोबर तो गावाकडे यायला निघाला. तेव्हा अर्जुनला म्हणाला, अर्जुन, कृपा करून तू ही गाडी परत घेऊन जा. अरे, आयुष्यभर ही गाडी माझ्या सत्सविवेक मनाला बोचत राहील. ही गाडी मला सुखानं जगू देणार नाही. अरे, पण असं झालं तरी काय? अर्जुनने प्रश्न केला.
तेव्हा डांगे साहेबांचं गाडीबद्दलचं अभिनंदन त्यानं अर्जुनला सांगितलं. म्हणाला, त्या दादांनी तर डांगेंना हे कशाला बोलायचं? तसा अर्जुन म्हणाला, अरे धोंडीराम, तू चिंता करू नकोस. हा आमदार डांगे दादांच्या ताटाखालचं मांजर आहे, मांजर. हा तुझा बालही बाका करू शकत नाही. तू निश्चिंत राहा. तसं नव्हे, हे गाडी स्वीकारणं मला योग्य वाटत नाही. अरे परीक्षेला डमी बसणं तरी योग्य होतं का? पण आपल्या नोकरीसाठी आपण स्वीकारलं ना ते, मग ही गाडी स्वीकारण्यानं काय फरक पडणार आहे? तुझंही बरोबर आहे, चल जाऊया. असं म्हणून धोंडीराम गाडीवर बसला. अर्जुन पाठीमागं बसला. गाडी पुन्हा घराकडे आली. घरी गाडी सोडून अर्जुन निघून गेला. धोंडीराम उद्याच्या मीटिंगच्या तयारीला लागला. दिवस मावळताना शिवाजी व्यायाम मंडळाचे सर्व कार्यकर्ते धोंडीरामच्या घरी जमा झाले. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमावर त्यांची चर्चा सुरू झाली. ग्रामसभेवर पण चर्चा झाली. डांगे साहेबांच्या साखर कारखान्यासाठी लागणाऱ्या जमिनीचा प्रश्न ग्रामसभेत मांडण्याचं ठरलं. त्याचवेळी धोंडीराम आपल्या सर्व मित्रांना म्हणाला, उद्या सकाळी 7 वाजता पहिला ध्वजारोहणाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारकात होतो. आपण सर्वजण तिथं उपस्थित राहूया. हुतात्मा स्मारकाचा विषय निघताच भास्कर पाटील म्हणाला, तिथलं उद्याचं झेंडावंदन स्वातंत्र्य सैनिक चंदू पाटलांच्या हस्ते ग्रामपंचायतीनं ठेवलंय. कोणी सांगितलं तुला? असा धोंडीरामनं प्रश्न केला. भास्कर म्हणाला, ग्रामपंचायती बाहेरच्या बोर्डावर मी तसं वाचलंय. त्यावर धोंडीराम त्वेषानं म्हणाला, कोण तो चंद्रू पाटील? एकेकाळचा दरोडेखोर, असहाय्य बायकांच्या अब्रूला हात घालणारा? वशिलाने स्वतंत्र सैनिक झाला म्हणून पवित्र झाला काय? त्याला आपण कदापिही हुतात्मा स्मारकातलं ध्वजारोहण करू देणार नाही. मी स्वतः तिरंगा फडकवीन. आता तर आपल्याला पूर्ण तयारनंच तिथे जावं लागेल. धोंडीरामचा आवेश बघून त्याचे मित्र स्थिमित झाले. त्यांनीही त्याच्या कल्पनेला होकार दिला. बाहेरच्या सोप्यात चाललेली ही चर्चा ऐकून त्याची आई मात्र हबकून गेली. ती त्याला म्हणाली, पोरा, कशाला गावकीच्या फंदात पडतोस? सोन्यासारखी नोकरी हाय. नको ते काय सुचतंय म्हणायचं? त्यानं आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. आईच्या समजुतीसाठी आईला म्हणाला, काहीही होणार नाही, चिंता करू नकोस. अगं, ते स्मारक आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं प्रतीक आहे. ते विटाळू नये हाच माझा हेतू आहे. त्याचं बोलणं आईला समजलं नाही. ती त्याला म्हणाली, काय बी कर, पण जपून कर. तो हो म्हणाला आणि मिटिंग संपून दोस्तांच्या सह घराबाहेर पडला. इकडे शामराव अण्णांच्या वाड्यावरही त्यांच्या पार्टीच्या लोकांची वर्दळ चालू झाली. संध्याकाळ सरकेल तसा एक एक जण जेवणं आटोपून त्यांच्या सोप्याला बैठकीवर जमू लागला. अण्णा ढेकर देत बाहेरून लोड्यावर बसले. पान सुपारीचा डबा सर्वांच्या समोरून सरकू लागला. उद्याच्या स्वातंत्र्य दिनावर चर्चा सुरू झाली. तेवढ्यात मौला मगदूम पायऱ्या चढून सोप्यात आला. बैठकीवर बसत बसत तो अण्णांना म्हणाला, सावंत का लड़का क्या करता है क्या? अभी मास्टर हुआ नहीं तो नया गाड़ी भी लाया. तसं त्याला शंकर शेटे म्हणाला, अरे मौला, तुझं मुशिलमानी आम्हाला समजत नाही. काय म्हणतोयस ते मराठीत बोल की. तेव्हा स्पष्टीकरण करीत मौला म्हणाला, अण्णा, त्या यशवंता सावताच्या मास्तर झालेल्या पोरग्यानं आज नवी कोरी मोटरसायकल आणली या. म्हणून म्हणलं हे पोरगं मास्तरच आहे काय? काय दुसरं आणखी काय करतंय? त्यावर महादू वस्ताद म्हणाला, त्याला मोठा पगार आहे म्हणतात. ही चर्चा अण्णांना रुचली नाही. गावात नवी मोटरसायकल आली आणि ती पण धोंडीरामनं आणली. त्याचा त्यांना द्वेष वाटला. ते मौलाला म्हणाले, नको ती चर्चा कशाला करतासा? त्यो मास्तर आपल्या वंटकानाला बी बसायचा नाही. त्याला कशाचा मोठेपणा द्यायचा? त्यापेक्षा उद्याच्या कार्यक्रमाचं बोला. मौलानं तोंड मिटलं. आप्पा भाळवणीला अण्णा म्हणाले, आप्पा, उद्याच्या ग्रामसभेला आपली माणसं ताकदीनं गोळा झाली पाहिजे आहे ती.
ग्रामसभा महत्त्वाची आहे. कोण काय विषय मांडील ते सांगता यायचं नाही. त्यो सावताचा मास्तर आपल्या विरोधात विषय मांडणार आहे असं करता या. त्याचवेळी सरपंच बाजीरावही आतून बाहेर येऊन बैठकीवर अण्णांच्या शेजारी बसला. तो अण्णांना म्हणाला, कशाला त्या मास्तरड्याचं नाव घेतायचा? त्याचा सगळा बंदोबस्त म्या करतो. त्यानं ग्रामसभेला यावंच. पुढचं पुढं बघू. पण असा काय विषय आहे असं हनुमा शेळकेने विचारलं. त्यावर अण्णा म्हणाले, त्यो पाठीमागचाच विषय आहे, आमदार डांगेच्या साखर कारखान्याचा. आता ह्याच्या या पोराच्या त्याच्यात नोकरी लागली नाही तवर ह्या उचापती सुचायला लागल्या म्हणा की. वस्ताद म्हणाले. त्यावर अण्णा म्हणाले, वस्ताद त्याला उचापत्या करू देत, करू देत. काय करायचं ते आपल्या हातातच आहे की. फक्त उद्या आपली मेजॉरिटी ठेवा म्हणजे झालं. नाहीतर ह्याचा फायदा आपल्या विरोधात संताजी करवड्याची पार्टी घेणार. आपलं घोडं दामटाय बघणार. आबा कशाला काळजी करता, दुसरा विषय घ्या. बाजीराव मध्येच म्हणाला आणि चर्चेचा सूरच बदलला. अण्णांच्या वाड्यातली बैठक बराच वेळ बसली. रात्र वाढेल तसा एक एक जण काही ना काही कारणं सांगून उठून गेला. आता मोजकीच माणसं उरली. अण्णा, बाजीराव, आप्पा भाळवणे आणि शंकर शेटे तेही उठायच्या तयारीत होते. तेवढ्यात भीमानाईक हातातली फरशी कुराड तोलत मांजराच्या पावलानं बैठकीवरचा कानोसा घेत वाड्यात आला. तो सोप्याच्या पायरीवर येऊन खाली वागून हात जोडून अण्णाला म्हणाला, राम राम अण्णा. राम राम. ये भीमा ये. उद्याची तयारी झाली ना मग? अण्णा म्हणाले. भीमा पायरीवरूनच म्हणाला, आता आत येत नाही. तुम्ही म्हणताय त्यासाठीच आलो होतो. आत तरी ये. अण्णा पुन्हा म्हणाले. तसा भीमा म्हणाला, आत यायची माझी लायकी राहिली नाही. म्हणजे? अण्णा उद्गारले. त्यावर औंढा गिळून भीमा म्हणाला, म्या एकटा काय करणार हाय? समदा रामोसवाडा पालता घातला, पण एक बी रामूशी ही सुपारी घ्यायला तयार नाही. भीमाच्या या बोलण्यानं अण्णांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अण्णा भीमावर चिडून म्हणाले, हात तुमच्या अवलादीच्यानं. रामोशाची जात आहेस आणि हे वचन पाळलं होय? अण्णा, वचन म्या दिलंय. मी अजून बी वचनाला पक्का आहे. पण आमची जातवाली म्हणतीयात गावाच्या राजकारणात आपण पडायचंच नाही. त्यामुळं एक बी माणूस मिटिंगला यायला तयार नाही. अशी सारवासारव भीमानं केली. त्यावर अण्णा कडाडलीच. भीम्या, तू घात केलास माझा. अरे एक रात मध्ये उरली आणि तू आता नाही म्हणून सांगतो यास. अरे लाज वाटते का नाही तुला? भीमा पायरीवरच मुकाट्यानं उभा राहिला. तसा त्याच्याकडे बघत बाजीराव म्हणाला, तू चालायला लागे, चालायला लाग. तुमच्यामुळं आमचं काय बी तटत नाही. जा. पण तू विश्वासघात केलास. अरे तुम्ही आधी नाही म्हटला असतासा तर काळमवाडीची मांग तरी सांगितली असती का नाही? जा. बाजीरावला थांबवत अण्णा म्हणाले, बरं भीमा, तू तर शब्दाला पक्का आहेस ना? हाय की. म्या शबूत दिल्याप्रमाणे उद्याच्या ग्रामसभेला हजर हाय असं समजा. भीमा म्हणाला, बरं निघ तर तू. काय करायचं ते आमचं आम्ही बघतो. अण्णा म्हणाले आणि भीमा सोप्याच्या पायऱ्या उतरून वाड्यातून बाहेर पडला. भीमा बाहेर पडताच अण्णा बाजीरावला म्हणाले, बाजीराव, आपली जीभ बाहेर काढा. आत्ताच्या आत्ता काळमवाडी गाठा. आगरुनांगला उद्याची सुपारी द्या. आपलंच गावकरी म्हणून त्यांचं 10-15 गडी ग्रामसभेत घाला. आपल्याच माणसांनी कालवा करायला लावून गर्दी मारामारी घडवून आणा. निघा लवकर. त्यो काय मागील त्या पैशाची सुपारी द्या. निघा. बाजीराव जायला उठला.
अण्णा शंकर शेटेला म्हणाले. शंकरराव, तुम्ही पण जावा बाजीराव बरोबर. काम पक्क करूनच या. काही झालं तरी उद्याची ग्रामसभा दंगलीतच झाली पाहिजे आहे. अण्णांची आज्ञा मानून शंकर शेटे पण बाजीराव बरोबर जीपमध्ये जाऊन बसला आणि जीप अंधार कापत काळमवाडीच्या दिशेनं गेली. वाड्यातून बाहेर पडलेला भीमा अंधाराचा कानोसा धरून वाड्याबाहेरच्या रस्त्याच्या कोपऱ्यावर उभा होता. तो अण्णांच्या वाड्यात जलद गतीनं घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज बांधत होता. जीप निघून जाताच त्यानं जाणलं, जीप काळमवाडीच्या मार्गानं सुपारी द्यायला गेली आणि उद्याच्या ग्रामसभेत धोंडीराम सावंतवर निश्चित संकट येणार. वै या विचारानं तोही तिथून हल्ला. आता गावात सामसूम झालं होतं. रस्त्यावर कोणीच नव्हतं. झपाझपा चालत भीमा नाईक धोंडीरामच्या घराकडे आला. धोंडीरामच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यानं दरवाजावर बाहेर लोंबणारी कडी वाजवली. बाहेरच्या सोप्याला बसल्या आबांना जाग आली नाही, पण आतलं कुत्र मात्र जोरजोरानं भुंकू लागलं. त्याचवेळी भीमाच्या पाठीमागं कोणाच्या तरी पायतानं वाजली. चालण्याचा आवाज आला. भीमा गर्रकन पाठीमागं फिरला. त्यानं आपल्या हातातील फरशी कुऱ्हाड पेलली. ती व्यक्ती त्याच्या दिशेनं येत त्याला म्हणाली, कोण आहे? भीमा काहीच बोलला नाही. त्याच्याजवळ येत ती व्यक्ती पुन्हा म्हणाली, कोण? भीमा नाईक? काय रे भीमा, काय काम काढलंस एवढ्या रात्रीचं? भीमाला ओळख पटली. भीमा उद्गारला, मास्तर तुम्ही? आणि एवढ्या रातचं कुठनं आलासा? होती जराशी कार्यकर्त्यांची मीटिंग. उद्याच्या स्वातंत्र्य दिनाची तयारी करून आलो. धोंडीराम बोलला. बरं बोल, काय काम काढलंस? त्यानं पुन्हा प्रश्न केला. तोंडावर हात ठेवीत भीमा हळू आवाजात म्हणाला, जरा खाजगी बोलायचं आहे. धोंडीरामनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घरापासून थोड्या अंतरावर बाजूला घेऊन गेला. तेवढ्यात त्याच्या वाड्याचा दरवाजा करकरला. कुत्र्याच्या भुंकण्यानं जागे झाल्या आबाने उंबऱ्यावर उभं राहून रस्त्यावर इकडं तिकडं पाहिलं. धोंडीराम आडाला झाला. आबांना वाटलं होतं धोंडीरामच आला, पण बाहेर कोणीच नाही बघून त्यांनी पुन्हा दरवाजा बंद करून घेतला. पुन्हा पहिल्यासारखीच निस्तब्ध शांतता रस्त्यावर पसरली. बोल भीमा, काय म्हणतोस? असं धोंडीरामनं भीमाला प्रश्न केला. दबक्या सुरात भीमा म्हणाला, तुम्हाला खंडोबाची आण हाय, मी समद सांगतो, पण कुठं बी माझं नाव घेऊ नकासा. तुमच्या माझ्या घराण्याचं रक्ताच्या नात्यापेक्षा अतूट नातं आहे, म्हणूनच तुम्हाला सांगायला आलो या. भीमा क्षणभर बोलायचा थांबला. त्याचवेळी धोंडीराम त्याला विश्वास देत म्हणाला, दिली, तुला खंडोबाची शपथ दिली. सांग, सांग काय सांगायचं आहे ते. भीमाला विश्वास वाटला. त्यानं आपलं मन रिकामं केलं. शामराव अण्णांचं उद्याच्या ग्रामसभेचं सगळं कारस्थान सांगून टाकलं. आपल्याला सुपारी दिल्यापासून ते काळमवाडीला बाजीराव गेल्यापर्यंतचं सगळं कारस्थान त्यानं सांगून म्हणाला, मास्तर सावध राहावा, सावध राहावा. ह्यो अण्णा नागाची अवलाद आहे, नागाची. कवा दंश करील सांगता यायचं नाही. हे सगळं ऐकून धोंडीराम चक्रावला. आपल्यापुढं खूप मोठं संकट वाढून ठेवल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यावर भीमाही त्याला म्हणाला, मास्तर, येळ पडलीच तर मी आहेच तुमच्या पाठीशी, पण जरा तुम्हाला सावध करावं म्हणून आलो इकडं. बरं केलंस भीमा, बरं केलंस. तुझा मी अत्यंत ऋणी आहे. अरे, तुम्ही अडाणी माणसंसुद्धा कुठंतरी न्यायाची बाजू घेता, म्हणून तुमचा गर्व वाटला मला. तुझा मी करतो विचार सगळ्याचा. असं धोंडीराम भीमाच्या हातात हात देत म्हणाला. भीमालाही आपण धन्य झालो असं वाटलं. बरं, येतो मास्तर, असं म्हणून भीमा निघून गेला. निर्मनुष्य रस्त्यावर धोंडीराम एकटाच राहिला. भीमानं सांगितलेल्या गोष्टीनं त्याच्या अंगावर शहारे उठले होते. नाही म्हटलं तरी त्याला येणाऱ्या संकटाची जाणीव झाली होती.
सभोवताचा अंधार त्याला आपल्या अंगावर धावून आल्यासारखा भासत होता. नाही म्हटलं तर एका अनामिक भीतीनं त्याला गाठलं होतं. तरीही सर्व ताकदीनिशी आपण उद्याची ग्रामसभा जिंकायचीच असा निश्चय करून तो घरी निघाला. स्वातंत्र्य दिनाची पहाट झाली. पूर्व क्षितिजावर प्रकाश किरणांचे दूत गुलाल उधळीत आले. जणू क्षितिज सुद्धा देशाच्या स्वातंत्र्य वेदीवर बळी गेलेल्या क्रांतीवीरांना मानवंदना देत होतं. घरट्यातून बाहेर पडले पक्ष्यांचे थवे किलबिलाट करून आपल्या सुरेल आवाजात गात होते. पहाटेपासूनच मारुती चौकात लावल्या लाऊडस्पीकरवरून देशभक्तीपर गीते गरजत होती. त्यांच्या आवाजाने पहाटेपासून संपूर्ण गावाला जाग आली होती. आज एक चैतन्यदायी सकाळ उगवत होती. राष्ट्रगीताच्या मधुर सुरात तिरंग्याला सलामी देण्यासाठी जिकडे तिकडे लगबग चालली होती. प्रत्येक घरापुढे शेणाचे सडे टाकून त्यावर सुरेखदार रांगोळी रेखाटली होती. त्यामुळं गावातलं वातावरण अधिकच प्रसन्न झालं होतं. आता सोनेरी सूर्याची कोवळी किरणं अनंतात विस्तारली. सकाळ झाली. धोंडीरामचं मित्रमंडळ त्याच्या वाड्यापुढं जमलं. 25-30 तरुणांचा जमाव जमला. स्वच्छ पांढरा विजार शर्ट परिधान करून धोंडीराम घरातून बाहेर आला. त्यानं जय हिंद म्हणून आपल्या मित्रांना हस्तांदोलन केलं. ठरल्याप्रमाणे रमेश खंडागळे अगरबत्त्या नारळ घेऊन आला. तयारी झाली तर निघूया आपण, असं धोंडीराम आपल्या मित्रांना म्हणाला आणि सर्वजण हुतात्मा स्मारकाच्या दिशेनं गावाबाहेर आले. हुतात्मा स्मारकाच्या क्रांतीज्योती स्तंभाशेजारीच उभारल्या ध्वजस्तंभाजवळ ग्रामपंचायतीचे 2 शिपाई, तलाठी आणि ग्रामसेवक ध्वजवंदनाची तयारी करण्यात गुंतले होते. घडीत गुलाब पुष्पे घालून गुंडाळलेला तिरंगा ध्वजस्तंभावर फडकवण्यासाठी दोरीत बांधून सज्ज होता. तो पाहुण्यांच्या प्रतीक्षेत होता. तिथे पोहोचल्याबरोबर धोंडीरामने तलाट्यांना प्रश्न केला, अण्णासाहेब झाली का तयारी? तयारी झालीच, फक्त आजचे प्रमुख पाहुणे यायचे आहेत, तलाठी म्हणाले. कोण आहेत प्रमुख पाहुणे? रमेशने खोचक प्रश्न केला. त्यावर ग्रामसेवक म्हणाले, आपले गावचे स्वातंत्र्य सैनिक चंद्रोजी पाटील यांच्या हस्ते आजचं ध्वजारोहण होणार आहे. चंद्रोजी पाटलांचं नाव घेताच धोंडीरामच्या डोक्यात सनक उठली. तो म्हणाला, काय केलं चंद्रोजी पाटलानं? खून, दरोडे, गरीब स्त्रियांची अब्रू घेतली. ब्रिटिश सरकारनं गुन्हेगार म्हणून घोषित केला त्याला. पोलिसांच्या भीतीनं फरारी राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर अंगावर पकड वॉरंट होतं, या कारणास्तव भूमिगत म्हणून स्वातंत्र्य सैनिक झाला. धोंडीरामचं वक्तव्य ऐकून अण्णासाहेब गोंधळला. आपण काय ऐकतोय हे त्याचं त्यालाच समजेना. त्यातूनही तो म्हणाला, पण हे बोलणारे तुम्ही कोण? त्यावर द्वेषाने धोंडीराम म्हणाला, मी हुतात्मा विष्णू सावंताचा वारस, त्यांचा नातू. या त्यांच्या स्मारकाला एका गुंडाचे हात लागून मी ते विटाळू देणार नाही. त्यासाठी आजचं ध्वजारोहण मी स्वतः करेन. धोंडीरामचा आवेश बघून तलाठी व ग्रामसेवक थंड झाले. त्याचवेळी हायस्कूलच्या बाजूने चंद्रू पाटील 10-15 माणसांच्या जमावानिशी स्मारकाच्या दिशेने येताना दिसला. त्याच्याबरोबर राष्ट्रगीत गाण्यासाठी हायस्कूलमधील काही मुलीही येत होत्या. चंद्रू पाटलाला बघून महादा शिपायाला चेव आला. तो म्हणाला, आलं आलं, पाहुणं आलं. त्यावर धोंडीराम म्हणाला, येऊ देत, निदान तो आज इथे या तिरंग्याला तरी सलामी द्यायला आलाच पाहिजे. असं बोलणं चालू असताना चंद्रू पाटलांसह शंकर शेटे, शिवा कदम, महादा वस्ताद इत्यादी मंडळी स्मारकाजवळ आली. त्याचवेळी धोंडीरामनं आपल्या मित्रांना खुणावलं. सर्वांनी ध्वजस्तंभाला गोल वर्तुळ केलं. रमेशनं हातातला नारळ व अगरबत्ती ध्वजस्तंभाच्या कटड्यावर ठेवली. पुढं होऊन रमेशनं अगरबत्त्या शिलगावल्या. धोंडीराम काय करतोय हे चंद्रू पाटलांना समजायच्या आतच त्यानं ध्वजस्तंभावर नारळ वाढवला. त्याच्या मित्रांनी टाळ्या वाजवल्या. एका क्षणात त्यानं ध्वजस्तंभाच्या कटड्यावर उभं राहून ध्वजाची दोरी खेचली. ध्वजाची घडी सुटली. त्यातल्या गुलाबाच्या पाकळ्या हवेत तरंगत तरंगत जमिनीवर उतरल्या. वाऱ्याच्या झोतावर तिरंगा फडफडला. धोंडीरामनं व त्याच्या मित्रांनी तिरंग्याला सलामी देत एका सुरात राष्ट्रगीत सुरू केलं.
तिथं आलेले गावकरी जाग्यावरच थिजून उभे राहिले. त्यांचा नाईलाज झाला. चंद्रू पाटलाचा अपमान झाला. हे सर्व काही मिनिटातच घडून गेलं. राष्ट्रगीत संपले. आता चंद्रू पाटलाची अस्मिता जागी झाली. तो धोंडीरामच्या दिशेने पुढे जात रागानं म्हणाला, मास्तर, तुला काय मस्ती आली काय? तू तू स्वतःला काय समजतोस? तू इथं का आलास? हां, झेंड्याला हात का लावलास? धोंडीरामचे मित्रही पुढे सरसावले. प्रकरण हातघाईवर येण्याची शक्यता तयार झाली. तरीही धोंडीराम शांतपणे त्याला म्हणाला, इथलं ध्वजारोहण करण्याचा अधिकार माझा आहे. माझा, कारण मी हुतात्मा विष्णू सावंताचा नातू आहे. खरं तर तुमचाच इथं येण्याचा संबंध नसताना सुद्धा तुम्ही इथे आलात. त्यावर शंकर शेटे म्हणाला, मास्तर, तुझी ही दादागिरी तुला महागात पडेल तेव्हा मीही बघून घेईन. असल्या गावगुंड्या धमक्यांना भिणारा नाही मी. काय व्हायचं असेल ते आत्ताच होऊन जाऊ दे. असं म्हणत धोंडीरामचे मित्रही पुढे आले. त्यांना शांत करीत धोंडीराम म्हणाला, शांत बसा, शांत बसा. आजच्या पवित्र दिवसाला गालबोट नको. पुन्हा चंद्रू पाटलाकडे वळून तो म्हणाला, तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात असं स्वतःला समजत असलात तरीसुद्धा या झेंड्याला स्पर्श करायचा नैतिक अधिकार तुम्हाला पोचत नाही. त्यामुळंच आजचं हे ध्वजारोहण मी केलंय. कारण हुतात्मा विष्णू सावंतांचं रक्त माझ्या नसानसात आहे. या गावचा गावगाडा ग्रामपंचायत चालली होती म्हणून ग्रामपंचायतीच्या ठरावानं इथलं झेंडावंदन चंद्रूजी पाटलाच्या हस्ते ठरलं होतं. ह्यो आजवर चालत आलेला रिवाज आहे. तो रिवाज तू मोडलास. हे बरं केलं नाहीस. गावापुढं ह्याची शहानिशा होईल हे ध्यानात ठेव. तुम्ही काय समजायचं ते समजा. मी केलेलं योग्य आहे. तुमच्याशी वाद घालायला मला वेळ नाही. असं म्हणून धोंडीराम आपल्या मित्रांसह तिथून निघून गेला. धोंडीराम तिथून हलता संतापलेले चंद्रू पाटील व गावकरी पाय आपटत बघून घ्यायची भाषा करीत चावडीकडे निघाले. चालता चालता चंद्रू पाटील म्हणाला, त्याला हितच हाणणार होतो पण. चंद्रू पाटील अडकाळा. तेवढ्यात म्हादू वस्ताद म्हणाला, हे नागाचं पिल्लू लई फणा काढायला लागलं त्याला ठेचायलाच पाहिजे हाई. तुम्ही नुसतं मला हाण म्हणायला पाहिजे होतासा. असं वस्तादांच्या बरोबराला गुंगा पैलवान म्हणाला. तसा चंद्रू पाटील म्हणाला, पैलवान, लई मोठं बोलू नकासा. हाणणारा माणूस माझ्या हुकमाची वाट बघत नाही. माझ्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकाचा आज अपमान झाला तरी तुम्ही मंडळी नुसतं बघत बसलासा. हां, असं चंद्रू पाटील सरपडला. त्यावर शंकर शेटे म्हणाला, पाटील, तुम्ही काय बी काळजी करू नकासा. आज त्या मास्तराचं माप भरणार आहे. अशी चर्चा करीत सगळीजणं चावडीकडे आली. तिथं शामरावांना व सरपंच बाजीराव माणसांच्या घोळक्यात उभे होते. तिथं ग्रामसेवक व तलाठी पण हजर झाले. त्यांच्या पाठोपाठ चंद्रू पाटील व मंडळी पोचली. चावडीसमोरची ध्वजारोहणाची तयारी झाली होती. चंद्रू पाटलांना बघता शामरावांना ग्रामसेवकाला म्हणाले, सगळी मंडळी आली, चला आवरा. ग्रामसेवक तलाठी पुढे आले. त्यांनी बाजीरावच्या कपाळाला गुलालाची बोटं लावून त्याच्या हातात नारळ दिला. बाजीरावनं अगरबत्त्या लावून ध्वजस्तंभासमोर नारळ फोडला. ग्रामसेवकानं त्याच्या हातात ध्वजाची दोरी दिली. बाजीरावनं दोरी खेचून राष्ट्रध्वज फडकावला व ध्वजाला सलामी दिली. राष्ट्रगीत सुरू झालं. ते संपलं. सर्वांनी सलामीचे हात खाली घेतले. चावडीच्या शिपायांनी सर्वांना साखर खोबरं वाटलं. आता सर्वांचा मोर्चा मारुती चौकातल्या सामुदायिक ध्वजारोहणासाठी तिकडे निघाला. माणसाच्या घोळक्यातून चालता चालता शेटे हळूच शामरावांच्या कानाला लागून कुजबुजला. तो म्हणाला, अण्णा, आज काय चांगलं झालं नाही. चंद्रू पाटलाचा अपमान झाला ते ऐकून अण्णाने डोळे विस्फारून विचारलं, काय म्हणतासा? कसला अपमान? आणि कोणी केला?
शंकर शेटनं हुतात्मा स्मारकात घडलेला प्रकार आणखीन तिखट मीठ लावून अण्णांना सांगितला. त्यांचा हा संवाद चालू असताना रणजित चेहऱ्यानं चंद्रू पाटील त्यांच्या शेजारीच चालत होता. त्यांच्याकडे बघत अण्णांनी विचारलं, क्रांतीवीर, ह्यो शेटे म्हणतोय ते खरं काय? त्यावर चंद्रू पाटील म्हणाला, वय खरं आहे, पण म्या त्या मास्तराला सुट्टी देणार नाही. पंचक्रोशीत माझा दबदबा आहे, पण एक शेंबडं पोरगं माझ्या आडवं आलंय. त्यानं हे बरं केलं नाही. त्याला सजा द्यायला मी समर्थ आहे. असं झालं तरी काय? असा अण्णांनी उलट प्रश्न केला. परत शंकर शेटनं हुतात्मा स्मारकात घडलेला प्रसंग जसाच्या तसा कथन करून वर फोडणी देत म्हणाला, वर म्हणतोया म्या ग्रामपंचायतीला किंमत देत नाही. कुठला कोण शामरावांना मला ठाव नाही. हे ऐकून शामरावांनांचं मस्तकच भडकलं. ते चंद्रू पाटलाला म्हणाले, आता लय बोलत बसू नकासा. त्या मास्तरासाठी म्या सापळा लावून ठेवला आहे. फक्त त्यो ग्रामसभेला आला पाहिजे आहे. तुम्ही जीवाला लावून घेऊ नकासा. ह्यो शामराव देशमुख असल्या कुत्र्यासनी पुरून उरणार आहे. अण्णा फणफणले. तरी शंकर शेटे म्हणाला, चौकातलं झेंडावंदन शांततेनं पार पाडूया. ह्यो देशाचा कार्यक्रम आहे, त्याला बट्टाला काय नको. अण्णा काहीच बोलले नाहीत. मारुती चौक गावातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या रांगाने आणि गावातील माणसांनी भरून गेला होता. तिथल्या चिरेबंदी दगडी व्यासपीठाच्या पायऱ्या चढून अण्णा बाजीरावासह वर आले. व्यासपीठावर मान्यवरांनी त्यांना लावून नमस्कार केले, पण एकानं नमस्कार केला नाही. त्यानं अण्णाकडे डोळ्यात डोळे घालून बघितलं. त्याची नजर अण्णाचं मस्तक छेदून गेली. अण्णांच्या डोळ्यात अंगार पेटला, कारण नजरेला नजर देणारा धुंडीराम सावंत व्यासपीठावर येऊन उभा राहिला होता. पुन्हा धुंडीराम मुद्दामच त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला. तसा अण्णांच्या पाठीमागे असला शंकर शेटे हळू आवाजात त्यांना म्हणाला, अण्णा बघितलं का कशी मस्ती आहे मास्तरला. शेटेचे शब्द धुंडीरामनंही ऐकलं, पण त्यानं संयम ठेवला. बाजीरावनं झेंडा फडकावला. सामुदायिक राष्ट्रगीत होऊन जय हिंदचा नारा आसमंतात घुमला. NCCच्या पथकानं तिरंग्याला मानवंदना दिली. कार्यक्रम संपला. धुंडीराम व्यासपीठावरून उतरून आपल्या मित्रांच्या गर्दीत जाऊन मिसळला. व्यासपीठाच्या पायऱ्या उतरताना अण्णा शंकर शेटेला म्हणाले, आज दिवस मावळायच्या आत ह्या मास्तराला मुठमाती दिल्याशिवाय मला झोप लागायची नाही. आजवर ह्या गावात वर पापणी करून कोणी माझ्या डोळ्यांकडे बघितलं नाही. पण कालचं हे पोरगं मला आव्हान देतं या. शामराव अण्णांचा तोल सुटला होता. ते बेचैन झाले होते. त्यांचं सगळं लक्ष आता ग्रामसभेकडे लागलं होतं. त्यांनी बाजीरावाला बोलावून हळू आवाजात विचारलं, काळमवाडीकरांचं काय झालं? ती मंडळी आल्या, ती आपल्या वस्तीवर आहे. ती ग्रामसभेत त्यांना आणायची व्यवस्था केली आम्ही. बाजीरावनं सांगितलं. बरं, बोलू नकोस कुठं, अण्णा म्हणाले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.